प्रचाराचा शुभारंभ करताय, काय भावना आहे? प्रचाराचा शुभारंभ 10 वर्षापूर्वी झाला होता, जेव्हा ते प्रचाराला पहिले लागले होते. आपल्याला आठवत असेल 2014 मध्ये पण जिंकून आणि 19 मध्ये पण जिंकून त्यांनी जनतेची कामं केलेली आहेत, जनतेची कामं केलेली आहेत. आज ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत तिकडचं देखील MP लॅट फंड मधूनच हा रस्ता बनलेला आहे. आज आपण गीतानगर ह्या आमच्या शाखेत आहोत आणि शाखा भेटी सुरू आहेत. या झोपडपट्ट्यामध्ये येत आहेत तुम्ही, म्हणालात की मिठागरांचा एक उल्लेख काढला, कसं पाहताय झोपडपट्ट्यांमधला विकास? बघा, दोन गोष्टी आहेत जे भाजप चुकून बोलून गेला आणि अनेक ठिकाणी बोलत आहे. पहिली गोष्ट म्हणजे 4 की 5 खासदार भाजपचे किंवा उमेदवार असतात, खासदार नाहीत उमेदवार, आणि एक तर पंकजाताई स्वतः हेच बोललेत की 400 पार आम्हाला करून दे, कारण त्यांना संविधान बदलायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते बदलायचं आहे. हे देशासाठी घातक आहे आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही भाजपावर. दुसरी गोष्ट म्हणजे पियुष गोयल साहेबांनी सांगितलेलं आहे की मुंबईचा विकास म्हणजे स्लम फ्री मुंबई, आणि स्लम फ्री मुंबई करत असताना त्यांना सगळे हे स्लम्स मिठा घरांमध्ये नेऊन सोडायचे. तर आपण पाहत आहे की हे सगळं जे वातावरण आहे ते लोकांचं पहले फेज के मतदान पे आज से आचार संहिता शुरू हो गई है, तो आज मैं बात नहीं कर पाऊंगा. आताच भांडूपमधून माहिती आलेली आहे की माहितीचा कार्यक्रम होता, तिथे बाळासाहेब ठाकरे आणि आंबिकेचा फोटो लावला नाही म्हणून गोंधळ निर्माण झालाय. कसं पाहताय? मला वाटतं मिंदी गटाकडून काही अपेक्षित करू नये, आणि आपण जे भाजप पाहताय भाजपाने देखील जे मिंदी गटाला सीट आधी ऑफर केल्या होत्या त्याच्यातून आता बदल सुरू झाले. रत्नागिरी सिंधुदुर्ग आपण पहा किंवा सगळीकडेच पहा, आणि 9 मधून 5 बदलायला सांगितलं. म्हणजे तुम्हाला सांगतो, भाजप असेल मिंदी गट असेल त्यांच्यासाठी एकच ओळ बरोबर आहे, ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला त्यांनी घात. कधी साथ सोडला नाही, तो व्हिडिओ देखील व्हायरल होतो आणि तशा देखील म्हणजे गीता गवळी जोपर्यंत महापौर बनणार नाही मी त्यांच्या संगतीच राहणार नाही. म्हणजे गंमत बघा तुम्ही, एक भाजपात आत्ता आलेला माणूस सांगतोय की दुसऱ्याच माणसाला त्यांनी महापौर बनवायचंय. मुख्य गोष्ट हीच आहे की आज नेमकं भाजपचे कार्यकर्ते बिचारे एवढे वर्ष आमच्या सोबत राहिले, मेहनत केली, पण आज नवीन जे भाजपमध्ये लोक आले त्यांनी सगळ्या जागा घेऊन टाकलेले. मला त्या कार्यकर्त्यांबद्दल वाईट वाटतं. भाजप ने जो मुंबई में आप देखा होगा तो 4 उम्मीदवार जाहिर नहीं किए. ये तो बात सीधी है क्योंकि मुंबई में सारे जो सर्वेज है पूरा महाराष्ट्र भाजप के खिलाफ है. भाजप एंटी महाराष्ट्र रहा है पिछले कई सालों में, और पिछले 2.5 सालों में तो देखा होगा काफी सारे यहाँ से इंडस्ट्रीज गुजरात लेके गए, जॉब अपॉर्चुनिटीज गुजरात लेके गए. ये एंटी मुंबई और एंटी महाराष्ट्र फेस जो है भाजप का, वो जनता के सामने आया है. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत यांच्या विरोधामध्ये नारायण राणेंना उमेदवार दिलेली आहे, कसं पाहताय? आपण पाहताय विनायक राऊत साहेब गेले 10 वर्ष तिथे खूप चांगलं काम करत आहात. गल्ली आणि गावागावात प्रत्येक सगळीकडे पाड्यांवर सगळ्या वस्त्यांमध्ये काम त्यांनी केलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट, जनता विनायक राऊत साहेबांसोबतच उभी राहणार. आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात एकंदर जी काय त्यांचं ते गठबंधन कुठचं आहे, त्यांचं ते महायुती की काय बोलतात, पण त्याच्यात ED, CBI आणि मग मिंदी गट आणि अजून 2 लोकांना सामावून घेणं हे भाजपसाठी कठीण चाललंय. कोणी मला वाटतं आपण पाहिलं असेल यांचं काम बघून भाजपा आणि मिंदी गट अजूनही विचार करते की कोण नक्की इथे येऊ शकतं. कारण मुंबई आणि महाराष्ट्र जरी हे गद्दार आमदार खोक्याने विकत घेतले असतील तरी मुंबई महाराष्ट्र कधीही असं होणार नाही. मुंबई महाराष्ट्र आपण पाहतोय स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढत आहे, दिल्ली समोर झुकणार नाही. आणि हे वातावरण असत असताना आपण पाहिलं असेल भाजपाकडून असेल मिंदी गटांकडून असेल कोणी उभारायला तयार नाहीये. उनकी शिवसेना नहीं है, उनकी गद्दार गैंग है, उनको ज्यादा ध्यान नहीं दीजिए. मला वाटतं आपण हेच विचारायला पाहिजे की ह्याच्यातून आता महत्वाची गोष्ट म्हणजे पुढे 40 गद्दारांचं फ्युचर काय. कारण 9ची कितीची यादी त्यांनी जाहीर केली होती, त्याच्यातून 5 तर बदलायला सांगितलेत. असं झालं असेल तर 40 गद्दारांचं काय होईल हे त्यांनी विचार करावा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.